थोडं ताट बसू यार. श्रीमद भगवद्गीतेमध्ये आपण श्लोक अभ्यासतो. संप्रेक्षम नासिका ग्रंसोम दिशश्चा नवलोकयन. शरीराचा मेरुदंड म्हणजे पाठीचा दंड, हा ज्याचा ताट आहे की नाही त्याचा कणा ताट असतो. म्हणजे पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या मेरुदंडातून आलेल्या असतात. म्हणून श्रीकृष्ण भगवंतही अर्जुनाला सांगतात स्थितप्रज्ञ होण्यासाठी अगोदर स्थिर व्हावं लागेल. पण छानपैकी मांडी घालून बसा. ज्यांना बसता येते त्यांनी खुर्चीवर बसलं तरी चालेल. थोडं ताट बसूयात आणि लीळा स्मरणाकडे येऊयात. भाग्यवान आहोत आपण की अशा सोहळ्यामध्ये, या सोहळ्याचे साक्षीदार आहोत की ज्या सोहळ्यामध्ये आपल्याला साधनदाता पाचही अवतारांच्या माध्यमातून आपल्याला लीळा स्मरण करण्याचा नियोजन केलेलं आहे. जो उपहार विधी आपण करतो, या उपहार विधीच्या निमित्तानं आपल्या स्वगृही असताना किंवा स्थानाजवळ जेव्हा आपण असतो तेव्हा या लीळेचं स्मरण करता आलं पाहिजे. आदरणीय बाबांची आज्ञा आहे भोजन तयार होण्यासाठी 10 मिनिटाचा अवकाश आहे. म्हणून लीळेचे 10 मिनटं आणि निरूपणातले 10 ते 20 मिनटं मी तुमच्या आज घेणार आहे. ठरवून घेतो म्हणजे सांगून माणसानं खोटं बोलून हे करू नये असं मला म्हणतं. बरं बरं, तुमचे सगळे श्रोतावर्ग उदार आहे याची मला जाणीव आहे. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना मध्यान्हकाळीचं वंदन करत या ज्ञानाई महोत्सवाचे उद्गाते आदरणीय महंत श्री इंगोलीकर बाबा यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी प्रबोधनाच्या सेवेत असलेले सर्व वंदनीय आचार्य आणि सर्व आदरणीय संतगण, महंतगण, आदरणीय तपस्विनी साध्वी, वास्तविक नामधारक बंधू आणि भगिनींनो, महाणव पंथामध्ये जे विविध विधी निरोपित केलेले आहेत, 2 क्रिया आपण काल पाहिल्या. काही विधिरूप क्रिया असतात, काही भावरूप क्रिया असतात. विधिरूप क्रियेचे नियम पक्के ठरलेले आहेत. भावरूप क्रिया ही नियमामध्ये बांधता येत नाही. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू औसांबद्दल म्हणतात, औवेचा भाव काहीशा एका न पुरे पुरणार नाही का. प्रेमाला सुद्धा पुरेल, कारण भाव साधन असं आहे ते अनियत आहे. म्हणून विधिरूप क्रियेचे काही नियम असतात, भावरूप क्रियेमध्ये कुठले नियम नसतात. पण ब्रह्मविद्याशास्त्र आपल्याला सांगतं भावतो ज्ञानांत सामाय तुका, आणि भावतो ज्ञानांत सामाय, आणि ज्ञानसुद्धा असं आहे ते कोरडं आहे. ते भावाला घेऊन आलं तर त्याचा स्वीकार आहे. कारण नागदेव आचार्यसुद्धा असं म्हणतात, भावेहीन तो दैवहीन. ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव नाही त्याच्यासारखा दैवहीन दुसरा नाही. एक संदर्भ आहे छोटासा. एक दिवस निरूपणामध्ये सर्वज्ञांचं सूत्र आचार्य निरूपण करत होते. बोडी गंगा समान व्हावी. बोडी म्हणजे डबक्यातलं पाणी, गंगा म्हणजे पवित्र नदीचं पाणी. साधकाने ज्या वेळेला जे पाणी मिळेल ते शुद्ध समजून घ्यावं. ताई नंतर बोलू ना फोनवर, एक 10 मिनटं फक्त. नागदेव आचार्यांचं निरूपण ऐकलं. थोड्या वेळाने आचार्यांनी एकाला सेवा सांगितली पाणी आणण्याची. माझ्यासारखा अज्ञान साधक होता. तो कमंडलू घेऊन गेला पाणी आणण्यासाठी. समोर डबकंच दिसलं. डबक्यामध्ये ते कमंडलू भरलं, आणून आचार्यांना समर्पित केलं. आचार्य बसले होते. आचार्यांनी ते पाणी घेतलं आणि मग आचार्यांचं निरूपण सुरू झालं. आचार्यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं, बोडी गंगा समान ते आपण यासी. स्वतःला पाणी पिताना बोडीचं आहे की गंगेचं आहे असं शोध घेत बसू नका. पण पुढीलाला संपादताना, पुढीलाला अर्पण करताना बोडी ते बोडी आणि गंगा ते गंगाच. म्हणून उत्तम प्रकारचे पदार्थ आपल्याला समर्पित करता आले पाहिजे. आम्हाला श्री गुरुजी सांगतात, महाणव पंथ परंपरेमध्ये 2 साधक अतिशय कुशल आणि विद्वान असावे लागतात. एक म्हणजे पाळेकर आणि दुसरा म्हणजे फुलारकर. म्हणजे देवपूजा व्यवस्थापन करतो त्याला फुलारकर म्हणतात, आणि जो पाळं वितरित करतो त्याला पाळेकर असं म्हणतात. हे दोघेही कुशल पाहिजे. हे जर कुशल नसेल तर काय होईल माहीत आहे. मी माझ्या स्वतःसाठी पंचावतारातले चांगले पदार्थ काढून ठेवले,
आणि दुसऱ्याला मात्र एकत्रित केलेले घासाचे पदार्थ वाढले. तो प्रसाद झाला नाही. तो लाडू प्रसादाचा कधी होईल ज्यामध्ये पवित्रता अपेक्षित असेल. आणि म्हणून भाव आणि ज्ञान या दोन्ही गोष्टीला आपण एकत्रित करून आज लीळा स्मरण करणार आहोत. काल प्रथम दिवशी आपण श्रीकृष्ण भगवंतांच्या आरोगणेची महत्त्वाची लीळा जी लीळाचरित्रामध्ये आलेली श्रुतदेवाचा घाटा आरोगणे या लीळेचं श्रवण केलं, चिंतन केलं. आज दुसरा दिवस आहे आपल्या सोहळ्याचा, म्हणून आज श्री दत्तात्रय प्रभूंचं आपण लीळा चिंतन स्मरण करणार आहोत. ताई बसून घ्या ना, काय आता इकडून असं ते गर्दी येत राहणार आणि डिस्टर्ब होत राहणार. एक थोडा वेळ तरी बसवा तिथे. घोम सर, हा दिल्ली दरवाजा बंद करा म्हणजे इकडून सैनिक येणार नाहीत, नाहीतर आमची दानादान होते. हां, आता तिथे बसून घ्या, कोणी असेल तिथे आवाज येईल तिथेच बसा म्हणा. हां, एक थोडा वेळ करता. थोडं लक्ष विचलित होऊ नये म्हणून मी म्हणतो, बाकी मला अडचण नाही त्याची काही. डोळे बंद केले की सर्वत्र अंधारच असतो, पण जेव्हा आपण डोळे बंद करतो ना तेव्हा आपल्याला सतत काहीतरी वाटतं, पुढं काहीतरी घडतं आहे. आपल्याला जीवाची अवस्था अशी आहे. म्हणून थोडा वेळ करतात. हां, थोडी शांतता बाळगूयात. सर बघावं काहीतरी, आता सांगावं लागेल ना काहीतरी. एक 10 मिनटं थांबा म्हणा. हो हो बा, आता ते स्थिरता झाल्याशिवाय हे होत नाही. हो बा, सर्वांनी ताट बसूयात, डोळे बंद करूयात. ध्यान मुद्रा अशी असते, आपला अंगठा आणि आपली तर्जनी, म्हणजे याला काय म्हणतो, या बोटाला काय म्हणतो, ही मध्यमा आणि तै अनामिका हा तिसरं बोट असते, तर्जनीस म्हणतात. तर ही ध्यान मुद्रा असते थोडं स्थिरता येण्यासाठी. म्हणून छानपैकी ताट बसूयात. दुसऱ्याच्या शरीराला आपला स्पर्श होणार नाही. आणि लीळा स्मरण हा अनुभवण्याचा विषय, तो पाहण्याचा नाही. म्हणजे स्क्रीनवर काही दिसलं तरी डोळे बंद करा. काय होतं, तुम्ही सारखे स्क्रीनकडे पाहत राहणार आणि तुमची जी लागलेली तंद्री आहे ती भंग होईल. पण एक थोड्या वेळा करतात. चला अंजनगावकर मंडळी या पटकन पुढे. सर या, एकदा बसून घ्या म्हणजे पुढे आपण उपक्रम सुरू करू. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी नामस्मरणाचे 4 संदर्भामध्ये नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा असा संदर्भ सांगितलेला आहे. उपदेश घेतल्यानंतर नामस्मरण करा असं फक्त सांगितलं जातं, आज्ञा दिली जाते. पण नामाचा उच्चार कसा करायचा, लीळेचं स्मरण कसं करायचं, मूर्तीची ध्यान कसं करायचं आणि चेष्टेची आठवण कशी करायची याचे काही पंथीय परंपरेचे नियम आहेत. म्हणून स्मरण साधना ही अभ्यासाची साधना आहे. आपण ती आता करतो आहोत. नामाचं उच्चारण होईल, लीळेचं स्मरण होईल, त्यावेळेला त्या अवताराची श्रीमूर्ती कशी आहे याचं सुद्धा चिंतन आपल्याला करता येईल. म्हणून त्या लीळा चिंतनामध्ये, स्मरणामध्ये आपण प्रवाहित होत आहोत. असं समजायचं की आपण आता सभागृहात नाही आहोत, आपल्यासमोर श्री दत्तात्रय प्रभूंची लीळा घडते आहे. आपण सह्याद्र पर्वतावर आहोत आणि दत्तात्रय प्रभूंच्या तिथल्या वास्तव्याचा आपण अनुभव या ठिकाणी घेणार आहोत. म्हणून छानपैकी डोळे बंद करा, ध्यानमुद्रा, आणि सोबत आपण नामोच्चार करूयात. मी पुढे म्हणेन, आपण पाठीमागे म्हणूयात. श्री कृष्णाय नमो नमः. श्री दत्तात्रेयाय नमो नमः. श्री चक्रपाणये
श्री गोविंद प्रभवे नमो नमः। श्री चक्रधराय नमो नमः। बॅकग्राऊंड थोडं बंद कर, बॅकग्राऊंड नंतर सुरू कर. दुसऱ्या अवताराचा नामाचा उच्चार आपण करणार आहोत. दीर्घोच्चारी नाम म्हणायचं, पूर्ण शुद्ध उच्चार आपला झाला पाहिजे याकडे लक्ष असू द्यायचं. सह्याद्री श्री दत्तात्रेय प्रभु गोसाव्यांचे चरण शरण. 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 साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु अखिल मानव मात्राच्या उद्धारासाठी समग्र महाराष्ट्रामध्ये पायी परिक्रमा करीत आहेत. एक सुडा श्रीमुलुटी एक सुडा कटी प्रदेशी, झोळी नाही पात्र नाही. सर्वज्ञांची परिक्रमा सुरू आहे. आरताप्रती शोध घेत वाडोवाडी गावोगावी जाऊन दर्शनाचा भजनाचा अधिकार घडवीत जीवाच्या उद्धाराची क्रीडा सुरू आहे. लीलादान, संबंधदान, ग्रहणादान, कैवल्यदान चतुर्विधापरी दानदातृत्व वर्तत आहे. एका रम्य प्रभाती जिज्ञासक महादाईसेनं सर्वज्ञांना विचारलं, जीजी या मार्गासी कवन आहे? ही ज्ञानपरंपरा कोणापासून प्रवाहित झाली, सुरू झाली? सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी आपल्या प्रहसित मुखातून निरूपण करताना सांगितलं, बाई या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आहे. या ज्ञानमार्गाचा प्रारंभ उद्गाता आदिकारण श्री दत्तात्रय प्रभू आहेत. त्या आदिकारण असलेल्या श्री दत्तात्रय प्रभूंचं विलक्षणत्व सर्वज्ञांनी निरूपण केला. विविध लीळा प्रसंगामध्ये दत्तात्रय प्रभूंचं महत्त्व साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी भक्तांप्रती कथन केलेलं आहे. या दत्तात्रय प्रभूंच्या आरोग्याच्या लीळेचं आपण आज चिंतन करीत आहोत.
त्रेतायुगामध्ये अत्रि ऋषी आणि अनसुया माता यांच्या उदरी गर्भ स्वीकारती का जिवाते दौडिती का पतिताते उठविती या 3 पद्धतीपैकी गर्भ स्वीकारण्याच्या पद्धतीतून श्री दत्तात्रय प्रभूंनी अवतार धारण केला. बालपणी ज्यांचं नाव सैंग ऋषी असं करण्यात आलं. या श्री दत्तात्रय प्रभूंचं अगाध लीळा कर्तृत्व जेव्हा वर्तू लागलं, वेगवेगळ्या साधकांनी त्यांना प्रार्थना केली आणि आपापल्या ग्रही प्रगटण्यासाठी विनंती केली. सह्याद्र पर्वतावर आलेल्या दत्तात्रय प्रभूंचं महत्त्व ऋषिकुळामध्ये जेव्हा व्यक्त झालं, तेव्हा गोरक्षनाथांचा गर्भहरण केला दत्तात्रय प्रभूंनी आणि गर्भहरण करून या गोरक्षनाथाला बोध झाल्याचं वर्णन आपल्याला ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. याच गोरक्षनाथांची एक सत्शिष्य आहे, जी भार्गव वंशीय कन्या आहे, जिचं वास्तव्य कोल्हापुराशी आहे. कोल्हापूर नगरीलाच जंबुकाख्य नगरी असं संबोधलं जातं. जंबूक म्हणजे कोल्हा. या कोल्हापुरी वास्तव्याला असलेल्या या मातेचा योग त्यांच्या गुरु आज्ञेनं आला. गोरक्षनाथांना बोध झाल्यानंतर त्यांनी दत्तात्रय प्रभूंना विनंती केली, जीजी आपण मला बोधाचं दातृत्व केलं, पण माझी एक शिष्या जी भार्गव वंशातली आहे ती कोल्हापुराला वास्तव्य करते. ज्या पद्धतीनं आपण आम्हाला ज्ञानमार्ग दाखविला त्याच पद्धतीने तिलाही उद्धाराचा अधिकार प्राप्त व्हावा अशी आमची आपल्याला प्रार्थना आहे. आणि म्हणून त्या दिवशी मध्यान्हकाळी गोरक्षनाथांच्या समवेत श्री दत्तात्रय प्रभू महाराज त्रेतायुगामध्ये कोल्हापूर या ठिकाणी या भार्गव वंशीय कन्येच्या घरी भिक्षेसाठी उपस्थित झाले. दत्तात्रय प्रभूंचं आगमन होताच आनंदाने हर्षोल्लासित होऊन या मातेनं विविध पंचपक्वान्नाची भिक्षा अत्यंत कुशलतेनं श्री दत्तात्रय प्रभूंच्या झोळीमध्ये समर्पित केली. तिचं भिक्षान्न स्वीकारून श्री दत्तात्रय प्रभू पांचाळेश्वराकडे मार्गस्थ झाले. हो, पांचाळेश्वर अतिशय महत्त्वपूर्ण असलेलं स्थान, ज्या स्थानी अनेक अवतारांच्या खेळक्रीडा झाल्याचं वर्णन आपल्याला ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. ज्या आत्मतीर्थाचं महत्त्व साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी भक्तांना निरूपण करताना हे घ्या गा गंगा तीर श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी चरणांकित झालेले आत्मतीर्थ हे गौतमी अधि स्थापिले तुवा श्री कृपानिधी. ज्या वेळेला गौतम ऋषीने गोदावरी नदी पृथ्वी तलावर आणलेलीही नव्हती, त्याच्या अगोदर या आत्मतीर्थाची स्थापना झालेली आहे. गोदावरी तर नंतर आली, अगोदर आत्मतीर्थाची स्थापना आहे. त्या ठिकाणी आत्मऋषी नावाचे ऋषी साधना करत होते. त्यांची झोपडी होती. झोपडीच्या काठावर एक वापिका होती, एक छोटी विहीर होती. त्या वापिकेतील पाण्याने श्री दत्तात्रय प्रभूंचे चरण त्यांनी स्वच्छ केले आणि पांचाळ राजासुद्धा तिथे भजन पूजनाला उपस्थित झाला. या आत्मऋषींच्या प्रार्थनेवरून श्री दत्तात्रय प्रभू महाराज प्रतिदिनी पांचाळेश्वरी भोजनासाठी उपस्थित होतात. मातापुरी निद्रा, कोल्हापुरी भिक्षा, पांचाळेश्वरी भोजन, बद्रिकाश्रमी पुराण श्रवण आणि काशी स्नान राया अशी श्री दत्तात्रय प्रभूंची दिनचर्या किती वैशिष्ट्यपूर्ण आणि विलक्षण आहे. हा चतुर्युगी अवतार आहे. सांप्रत या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभूसी अभिमान अशा प्रकारे भाष्यकारांची ग्वाही आहे. आज आपल्यावर जी छत्रछाया आहे ती श्री दत्तात्रय प्रभूंची आहे.
आज आपल्या प्रत्येकाच्या घरी श्री दत्तात्रय प्रभूंचा परम पवित्र असलेला विशेष आहे. त्या विशेषाला साक्षी करून श्री दत्तात्रय प्रभूंच्या आरोगणेची लीळा आपण आठवीत आहोत. ज्या पद्धतीनं हे श्री दत्तात्रय प्रभू महाराज गोरक्षनाथाच्या प्रार्थनेवरून या भार्गववंशीय कन्येचा भिक्षांना आपण प्रतिदिनी स्वीकारण्यासाठी कोल्हापुराशी जातात. प्रार्थना तर गोरक्षनाथाची आहे, योग जोडलाय भार्गव वंशातील त्या कन्येनं, पण तिच्यासोबत त्या कोल्हापूर नगरीतील जे अधिकारी जीव आहेत त्यांचं भिक्षान्न स्वीकारण्यासाठी आपण प्रतिदिनी कोल्हापुराशी जाता आणि त्या भिक्षान्नाचा स्वीकार करण्यासाठी आत्मतीर्थी येऊन या आत्मतीर्थी स्थानापन्न होऊन त्या भिक्षान्नाचा स्वीकार करतात. या अमृतमय भिक्षान्नाचा प्रसाद मज दिनाला प्राप्त व्हावाच. किती भाग्यवान ती कन्या आहे, तिचे दररोज पदार्थ आपल्याला उपयोगी जातात. किती भाग्यवंत ते सद्भक्त आहेत ज्यांचा भिक्षान्नाची आपल्या ठिकाणी सेवा दररोज पुरविली जाते. आणि हा अवसर पाहण्यासाठी जे दुरादर्शनीय दुराश्रवणीय सर्व अप्रोक्ष ज्ञानीय सामान्य ज्ञानीय विशेष ज्ञानीय पांचाळेश्वराशी मध्यानकाळी उपस्थित होतात. कलियुगामध्ये श्री गोविंद प्रभू बाबा साष्टी पिंपळ गावाला आले आणि तिथून श्री दत्तात्रय प्रभूंच्या भेटीसाठी आत्मतीर्थी विराजित झाले. उभय अवताराची औट घटिका खेळ क्रीडा झाली. त्याच वाळवंटी साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची सुद्धा दत्तात्रय प्रभूंची सबंधी असबंध असबंधी सबंध अशा भावनेनं दोन अवताराची खेळ क्रीडा झाली. अशा अनंत अवताराची खेळ क्रीडा करणारे आदिकारण श्री दत्तात्रय प्रभू महाराज आपण या सर्व भक्तांचे भिक्षान्नाचा स्वीकार करतात. त्यांना भजनाचा पूजनाचा अधिकार घडवितात. या भजनातूनच ज्ञानाप्रेमाचं दातृत्वाचं साधन निर्माण होतं. असं हे अन्नदानाचं परमपवित्र महत्त्व. याच आत्मतीर्थाच्या साक्षीनं महाडव पंथातील 14व्या शतकातील आचार्य कपाटे श्री नागराज व्यास यांना फकीराच्या रूपानं आपण आत्मतीर्थी अनुभूतीचं दर्शन देऊन त्यांच्या भिक्षान्नाचा स्वीकार केला. हे श्री दत्तात्रय प्रभू महाराजा ज्या पद्धतीनं आपण अनेक भक्तजनांशी खेळ क्रीडा करीत त्यांच्या उद्धाराचा अधिकार घडवितात. अनेक भक्तांना आपल्या दर्शनाचा भजनापूजनाचा योग घडतो. आम्ही दीन आहोत, आम्ही पामर आहोत. अनंत सृष्टी परमेश्वर भेटला नाही, भेटला तर समजला नाही, समजला तर त्याला पकडता आलं नाही. आणि म्हणून अनंत सृष्टी आम्ही जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये भ्रमण करत राहिलो. रहाट घडयेची दृष्टांते आवागमन आमचं सुरू राहिलं. हे प्रभू, आज मला आपलं महत्त्व समजलेलं आहे. अवतार उदंड होती सवेची मागुते विलया जाती, तैसी नव्हे श्री दत्तमूर्ती नाश कल्पांती होईची ना. अशा आदिकारण असलेल्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी आमचं भजन पूजन घडावं. आमचे हे वृक्षांना आहेत, हे वृक्षांनाचे पदार्थ रजतमाने ग्रसित झालेले आहेत. आपल्या कृपादृष्टीने या सर्व पदार्थाचा अवलोकन करून आपण स्वीकार करावा आणि त्याचा उच्चिष्ट प्रसाद मज दिनाला प्राप्त व्हावा. आणि या उच्चिष्ट प्रसादातून माझी साधना संवर्धित व्हावी, ज्ञानाचा प्रेमाचा अधिकार निष्पन्न व्हावा. अशा प्रकारचे आम्ही सर्वजण आपल्या श्रीचरणी ओल्या अंतःकरणाने साश्रुपूर्ण नयनाने प्रार्थना करीत आहोत. आणि आमच्या उद्धाराचा महामार्ग आपण खुला करावा. ज्या पद्धतीनं ज्या वेळेला अप्रोक्ष ज्ञानीय सामान्य ज्ञानीय विशेष ज्ञानीय यांना अवहेलन केलं जातं, तेव्हा ते अशा श्री दत्तात्रय प्रभूंसारख्या अवताराच्या श्रीचरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतात. हे श्री दत्तात्रय प्रभू महाराजा, साधनदाता सर्वज्ञांनी आम्हाला अवहेरून उत्तरापंथे गमन केलेलं आहे. आपण जर त्यांना विनंती केली
तर ते आम्हाला आमचं अवधेरण चुकून आम्हाला सन्निधानाचा योग घडवितील. आमचा कर्मनाश घडेल, योग्यता घडेल आणि भजन पूजन सेवा दाशाच्या माध्यमातून आमचा अधिकार वाढेल. सहस्रार्जुनाच्या धुपाचा आपण स्वीकार केला, त्याला सहस्र बाहूचं वलयांकित पृथ्वीचं राज्य दिलं. हे प्रभो, आमच्या सर्व भजन पूजनाचा सेवेचा स्वीकार करून आम्हाला कैवल्यपदाचा आनंद प्रदान करावाचे, तो प्रेमप्राप्तीचा अधिकार आमचा घडवावाचे, हा लढिवाळ आमच्या साधनदात्यानं आम्हाला पुरवावाचे, अशी आपण आपल्या साधनदात्याला विनंती करावी. ते आमची विनंती स्वीकारणार नाहीत, पण आपल्या विनंतीवरून निश्चितच आमचा अधिकार घडेल आणि आमच्या पदार्थाचा स्वीकार होईल आणि यातून आमची अधिकार वृद्धी होईल जी, अधिकार वृद्धी होईल जी. प्रतिष्ठानी श्री चांगदेव राऊळ गोसाव्यांचे चरण शरण. प्रतिष्ठानी श्री चांगदेव राऊळ गोसाव्यांचे चरण शरण. प्रतिष्ठानी श्री चांगदेव राऊळ गोसाव्यांचे चरण शरण. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आता हळूहळू आपले नेत्रकमळ उघडा. ज्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या लीळेचं आपण चिंतन केलं, प्रत्येक अवताराच्या लीळेचं एकेका लीळेचं रोज स्मरण झालं पाहिजे. उपहार दाखविणे म्हणजे समोर फक्त ताट नेऊन ठेवला म्हणजे उपहार होत नाही, त्याचं लीळा स्मरण अपेक्षित आहे. दुर्दैवानं आपण पंचावतार उपहार करतो, मोठमोठ्याने नगारे वाजवले जातात, आरत्या म्हटल्या जातात, पण जे लीळा स्मरणाचा भाव आहे तो व्यक्त होत नाही. जोपर्यंत डोळ्यातून अश्रू येत नाही, भाष्यकारांची ग्वाही आहे, चाडा दुःखे वांचोनी परमेश्वर पदार्थ न स्वीकारते. परमेश्वर पदार्थ स्वीकारत नाही जोपर्यंत आपल्याला चाड निर्माण होत नाही आणि डोळ्यातून अश्रू येत नाहीत, लक्षात ठेवा. आणि म्हणून हा जर लढिवाळ पूर्ण करायचा असेल, लीळा स्मरण अत्यंत महत्त्वाचं आहे. आम्ही आमच्या परंपरेमध्ये जे जे काही विलक्षण पूजावसर होत असतात, विविध पर्व संपन्न होत असतात, मग पविते पर्वाचं असेल, अनुसरण पर्व असेल, तेव्हासुद्धा अनुसरणाच्या अगोदर नागदेवाचार्यांच्या अनुसरणाची लीळा स्मरण 10 मिनिटे केलं पाहिजे. मोठमोठे कार्यक्रम होतात, भाषणं होतात, हे सर्व काही ठीक आहे, प्रबोधनं होतात, सोबत घेऊन काय जाणार, सोबत लीळा स्मरण नेता आलं पाहिजे. याच्यासाठीचा उपक्रम आहे. प्रत्येक पर्व स्वामींनी जे जे संपन्न केलं, ते दवना पर्व असू द्या, ते दीपावली पर्व असू द्या, हे प्रत्येक पर्व मला लीळा स्मरणानं साजरं करता आलं पाहिजे. हे खरं तर आपलं धन आहे. हे धन आपल्याला पुढच्या पिढीला देता आलं पाहिजे. सुदाम्याचे पोहे म्हणून चालणार नाही, आपल्याला सुदामा व्हावं लागेल. त्यावेळेला कुठेतरी एक ना एक दिवस या पदार्थाचा स्वीकार होईल आणि आपला अधिकार घडेल. त्यासाठी लीळा स्मरण आहे. गेले अनेक वर्षापासून आदरणीय बाबांचा आणि आमचा संवाद असतो आणि मग नेहमी असं वाटत राहतं की हे ज्या चांगल्या गोष्टी आहेत, या गोष्टींची पेरणी झाली पाहिजे. आणि विदर्भाची माती खरं तर खूप सक्षम आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू विदर्भात आले, श्री गोविंद प्रभू विदर्भामध्ये राहिले. पहिल्या लीळेचं, पहिल्या सूत्राचं निरूपण विदर्भाच्या मातीत झालं. लीळाचरित्राची निर्मिती विदर्भाच्या मातीत झाली. महदंबेचे धवळे पहिलं काव्यग्रंथ विदर्भात जन्माला. भांडारेकार पहिले भक्त विदर्भात जन्माला आले. अशी विदर्भाची सक्षम माती, तुम्ही आम्ही त्याचे वारसदार आहोत, लक्षात ठेवा. आपल्याला हा वारसा चालवायचा असेल तर आपल्याला ते सक्षमता, ती ज्ञानात्मकता निर्माण करावी लागेल. म्हणून त्या पवित्र अंतःकरणानं आज आपण दुसऱ्या लीळेचं स्मरण केलं. उद्या श्री चक्रपाणी महाराजांच्या लीळेचं स्मरण करणार आहोत. खरं म्हणजे 5 दिवसाच्या पूर्ण सेवेत मी नेहमीच आदरणीय बाबांसोबत आहे. कालही होतो, शिरसोलीलाही होतो, इथेही आहे, पुढेही राहणार आहे. फक्त आता
पुढे 2 दिवस मला प्रबोधनाच्या दुसऱ्या सेवेत जायचं आहे, पण उद्या श्री चक्रपाणी महाराजांचं लीळा स्मरण करून मी मंत्री म्हणजे मार्गस्थ झालो तरी पुढील 2 दिवसांचं स्मरण 2 अवतारांचं लीळा स्मरण आदरणीय बाबा आपल्याकडून करून घेणार आहे. झालेली लीळा स्मरणाची सेवा अधिकाराने श्री दत्तात्रय प्रभूंच्या श्रीचरणी समर्पित करून या लीळा स्मरणाचा या ठिकाणी आपण आता विराम घेतो आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.